श्रीगोंदा तालुक्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग 548D या रस्त्याचं काम आढळगाव ते जामखेडपर्यंत काही ठिकाणी रखडलं असून छोटे मोठे अनेक अपघात या रोडवर झालेत। या प्रश्नावर लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभान तांबोळी यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी खासदार निलेश लंके हे आंदोलनस्थळी पोहोचले। यावेळी तिथे असलेल्या अधिकाऱ्यांसोबत दिलेली आश्वासनं न पाळल्यानं खासदार लंके आणि अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे आणि प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलं। सदर रस्त्याचं काम हे अनेक वर्षांपासून सुरू आहे। ठेकेदार निखिल कन्स्ट्रक्शन यांनी आढळगाव गावठाणातील बस स्थानकापासून 5 किलोमीटरचं काम अपूर्ण ठेवल्यानं अनेक छोटे मोठे अपघात घडतायत। याच मागणीसाठी सुभान तांबोळी यांनी 2 ते 3 वेळा उपोषण देखील केलं होतं। या उपोषणाला खासदार निलेश लंके यांनी उपस्थिती दर्शवत अधिकाऱ्यांना जाब विचारला, मात्र काम पूर्ण होत नसल्यानं काल खासदार लंके यांचा रागच अनावर झाला आणि लंके यांनी राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता अजित गायके, निखिल कन्स्ट्रक्शनचे प्रोजेक्ट मॅनेजर सदानंद शिंदे आणि कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आले। खासदार लंकेंनी याआधी अतिक्रमणाबाबत दिलेल्या कागदात फेरबदल केल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। तर अनेक अपघात या अपूर्ण रस्त्याच्या कामानं घडले असून यासंबंधी आढळगावचे सरपंच उबाळे आणि उपोषणकर्ते तांबोळी हे मनुष्यवधाचा गुन्हा अधिकाऱ्यांवर दाखल करणार असल्याचं सांगितलं। यावेळी पोलीस स्टेशन आवारामध्ये अनेक कार्यकर्ते आणि नागरिकांनी गर्दी केली। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, प्रभारी पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक संपत कन्हेरे यांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली। रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। या प्रकरणी पुढील 60 दिवसात आढळगाव ते जामखेड दरम्यान अपूर्ण असलेला रस्ता पूर्ण करणार असल्याचं पत्र राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी दिलं आहे। मात्र या प्रकरणानंतर देखील अधिकारी आणि ठेकेदार दिलेला शब्द पाळतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यावेळी खासदार लंके आणि राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या। आढळगाव ते जामखेड हा रस्ता गेले कित्येक वर्षापासून काम चालू आहे, पण ते काम आतापर्यंत पूर्णत्व झालेलं नाही। विशेष म्हणजे त्या कामाची मुदत संपली आणि परत मुदत वाढ देऊन सुद्धा ते काम वेळेत झालेलं नाही। त्या रस्त्याच्या बाबत अनेक लोकांनी आंदोलन केले, रस्ता रोको केले। मागच्या 1 महिन्यापूर्वी आमच्या त्या गावचे सरपंच बंटी उबाळे म्हणून ते 4 दिवस उपोषणाला बसले। त्याआधी 15 दिवस आधी आमचे एक सुभान तांबोळे म्हणून आमचे एक प्रतिष्ठानचा कार्यकर्ता आहे, तो उपोषणाला बसला होता आणि त्या भागातील जे जिल्हा परिषदेचे सदस्य अनिलराव ठवाळ त्यांनी सुद्धा बऱ्याच वेळा आंदोलन केले, रस्ता रोको केले। काल पासून तरी पण तो रस्ता फक्त सुरू झाल्यानंतर परत तो रस्ता दुसऱ्या दिवशी बंद होता। त्या बाबतीत अधिकाऱ्यांशी बऱ्याच वेळा पत्रव्यवहार केला, अधिकाऱ्यांना पण सांगितलं, अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला सुद्धा नोटीस काढल्या। अनेक त्यांनी तर मला दाखवलं काय तर 24 का 25 वेळा पत्रव्यवहार त्या ठेकेदाराशी केला। काल आमचं सुभान तांबोळे उपोषणाला बसला असताना मी सुद्धा काल पत्र दिलं की मी या उपोषणामध्ये मी सुद्धा सहभागी होऊन मी त्या उपोषणात बसणार आहे। कारण त्यामागे कारण सगळ्यात महत्त्वाचं एक आहे की त्या रस्त्याने आतापर्यंत कमीत कमी 20 ते 25 लोकांचा बळी घेतला। माझ्या 20 ते 25 लोकांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि जर माझ्यासारखा एखादा लोकप्रतिनिधी असताना जर आपण त्या खऱ्या अर्थाने त्या मृतांना जर श्रद्धांजली जर अर्पण करायची असेल तर तो रस्ता झाला पाहिजे, ही भूमिका आमची सगळ्यात महत्त्वाची आहे। त्यामुळे मी सुद्धा आज दुपारी त्या ठिकाणी आलो। त्या विभागाचे अधिकारी सन्माननीय शेवाळे साहेब उपस्थित होते। आम्ही आल्यानंतर ते सगळा ठेकेदाराशी सुद्धा आम्ही ठेकेदाराचा जो मालक येणं अपेक्षित होतं तो काय मालक आलेला नाही, सुपरवायझर आला। त्यामुळे आता संध्याकाळी आम्ही पोलीस स्टेशनला आमची मागणी होती की मनुष्यवधाचा गुन्हा, सदोषवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्या बाबतीत आमच्या सरपंच बंटी उबाळे आणि दुसरे आमचे सुभान तांबोळी यांनी आता त्यांचा जबाब नोंदवला आणि त्या जबाबामध्ये जे आतापर्यंत ज्या घटना घडल्या, जो गुन्हा दाखल झाला म्हणजे जे मृत पावले, त्या गुन्ह्यामध्ये त्या निखिल कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर पासलकरला वर्ग करण्याचा आम्ही त्या ठिकाणी गुन्हा पण दाखल केलेला आहे। साधारण ठिकाणी काही अधिकाऱ्यांसोबत आपली बाचाबाची मारहाण झाली तसा कुठलाही प्रकार नाही। शेवट मी एक जागरूक लोकप्रतिनिधी आहे, त्यामुळे मी लोकप्रतिनिधी मला शेवट लोकांच्या त्या कुटुंबाच्या व्यथा वेदना मला त्या वेदनांची जाणीव असल्यामुळं मी त्या ठिकाणी माझ्या शैलीत मी अधिकाऱ्यांना जाब विचारला। मी त्या ठेकेदाराच्या संबंधित माणसाला सुद्धा जाब विचारला। याचा अर्थ बाचाबाची झाली नाही।
एखाद्याची बोलण्याची ट्विन जर वेगळ्या पद्धतीने असेल तर त्याला कुठला गैर अर्थ काढायचा नाही. मारहाण झाली प्रथम आता मारहाण मी एक लोकप्रतिनिधी जबाबदार लोकप्रतिनिधी अशा पद्धतीचं वर्तन करत नसतो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. सदर संदर्भात आता अधिकाऱ्यांनी आपल्याला काय आश्वासन दिलं? सदर संबंधित अधिकाऱ्यांनी मला एक पत्र दिलं. आता राष्ट्रीय महामार्ग 548D आढळगाव ते जामखेड पूर्ण तो रस्ता पूर्ण 60 दिवसात पूर्ण काम करण्याचा त्यांनी पत्र दिलेलं आहे. आणि ते काम उद्या सकाळी 11 वाजता पूर्ण ताकदीने पूर्ण मशिनरी सहित उद्या ते काम 11 वाजता काम चालू होईल. काम चालू न झाल्यास ते जर 60 दिवसात काम पूर्ण नाही झालं तर तो संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रस्ताव पाठवण्याचं पत्र सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी आता त्या ठिकाणी दिलेलं आहे. आंदोलन चालूच आहे का? आंदोलन आता आमचा उद्या 11 वाजेपर्यंत काम जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत आमचा जो उपोषणकर्ता आहे सुभान तांबोळी तो त्या स्थळी बसून राहतो आणि त्याच्या कार्यकर्त्यांशी तो बसून राहणार आहे. मी जे पत्र दिलं तो पत्राचा संदर्भ जोडून अधिकाऱ्यांकडून त्या मोजणी डिपार्टमेंटला जे पत्र देण्यात आलं त्याचा थोडक्यात मिसयूज झाला. त्या मिसयूज झाल्या कारणास्तव म्हणजे मी जे पत्र दिलेलं होतं त्याचा दुसराच गैरवापर थोडक्यात झालेला होता. त्याबाबत मी पोलीस स्टेशनला त्या संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याच्या बाबत मी पत्र पण दिलेलं आहे आणि तो गुन्हा पण दाखल होणार आहे. मी कार्यकारी अभियंता श्री संजय शेवाळे, राष्ट्रीय महामार्ग विभाग, नाशिक. आढळगावमध्ये जे आंदोलन चालू आहे बऱ्याच दिवसांपासून तक्रारी होत्या. काम बऱ्याच दिवसांपासून चालू बंद असं होत होतं. तर हे जे आत्ता उपोषण चालू होतं तर ते उपोषण सोडवण्यासाठी मी खास नाशिकहून आलो होतो. तर त्या उपोषणात आज आत्तापर्यंत चर्चा झाली आणि त्यात असं ठरलं की बुवा जर ठेकेदारांनी 60 दिवसाच्या आत काम नाही केलं तर त्याला काळ्या यादीत टाकायचा प्रस्ताव आमच्या डिपार्टमेंट मार्फत वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यात येईल. आमच्याकडनं ब्लॅकलिस्ट संदर्भातला तसं म्हणता येणार नाही, पण ज्या नोटिसा द्याव्या लागतात काम सुरक्षेची उपाययोजना किंवा इतर जी कामं आहेत ते करण्यासाठी जवळपास 25 पत्र आमच्याकडनं दिली गेली होती. ती आज आपण त्यांना प्रत उपलब्ध करून दिल्या. नाही, त्याबाबत कुठलाही पत्रव्यवहार झाला. अडचणी अशा आहे की एवढ्या या कॉन्क्रीटच्या रस्त्याला मोठ्या मशिनरी लागतात आणि एवढ्या फारच छोटा तुकडा आहे तो, म्हणजे मॅन्युअली करण्यासारखा आहे. त्याला मोठं मशिनरी आणून काही उपयोग होत नाही आणि कॉन्ट्रॅक्टरनी त्यांचं जवळपास 90-95% पेक्षा जास्त काम झालेलं होतं. त्यामुळे मशिनरी शिफ्ट केल्या. त्यामुळे आता त्यांच्याकडनं आम्ही मॅन्युअली का होईना पण ते काम लवकरात लवकर संपून, कारण एवढ्या छोट्या लांबीला आपल्याला मशिनरी लावता येत पण नाही कॉन्क्रीटच्या याच्यासाठी, तर ते आपण त्यांना तसं पद्धतीचं काम करून घेण्याचा प्रयत्न करून लवकरात लवकर कसं होईल हे सर्वात पहिले बघू आपण, हे असा आमचा विचार आहे. नाही, असं तर कोणतेही रिपोर्टिंग झालेलं नाही आमच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडनं किंवा कोणाकडनं. नाही, ते पत्र मी म्हणजे पूर्णपणे वाचलं नाही, पण माझ्या जो विषय लक्षात आला तो खासदार साहेबांनी त्याच्यात अंतर नमूद केले की नाही त्यांच्या पत्रात ते मला माहीत नाही. ते 12 मीटर केले असं ते म्हणत होते. परंतु जेव्हा PWD कडनं रस्ता आपला राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे येतं तेव्हा त्यांनी रोडवे विड्थ 30 मीटर नमूद करून दिलेली होती. त्यामुळे त्यांच्याकडनं ते नजर चुकीने झालं असेल की 30 मीटर रुंदीचा रस्ता हा आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि त्या संदर्भात तसं त्यांच्याकडनं पत्र दिलं गेलं असावं. आता समजा खासदार साहेबांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायचं काम चालू केलेलं आहे, समजा प्रोसेसमध्ये आहे, तर तुम्ही तुमच्या विभागामार्फत त्या तुमच्या उपअभियंत्यांवरती काय कारवाई करणार? नाही, याबाबत आमच्याकडनं कुठली कार्यवाही होणार नाही. होणार नाही. नाही, तुमच्या आमच्यापर्यंत जोपर्यंत येत नाही काही तोपर्यंत आमच्याकडनं काहीच होणार नाही कारवाई. थँक्यू. ईस्टर्न मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा.